नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम परफेक्ट पद्धतीने गोल गळ्याला पाइपिंग कशाप्रकारे करायची ते. तर इथे बघा त्याच्यासाठी मी इथं बॅक पार्ट पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे आणि यालाच आपण आता पाइपिंग करणार आहोत. तेही अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे, कारण बऱ्याच मैत्रिणींना काय होतं ना, परफेक्ट गोल अशी पाइपिंग येत नाही किंवा कमी जास्त होते, कुठं कमी जाड होते, कुठं पातळ होते किंवा मग आतल्या साईडला जास्त एक्स्ट्राचा कपडा शिल्लक राहतो किंवा जे आपलं मार्जिन असतं ते बाहेर येतं. ते सगळे प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमध्ये इथं आपले कव्हर होणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळी अगदी डिटेलमध्ये समजेल. तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी कपडा घेतलेला आहे आणि आपल्याला जे पाइपिंग करायची असते ते ओरेप पट्टीमध्ये केली तरच आपली पाइपिंग एकदम परफेक्ट अशी येते. तर इथे बघा मी आपला क्रॉसमध्ये सरळ आता तुम्ही बघू शकता कपडा, त्या क्रॉसमध्ये मी पट्टीने एक सरळ लाईन आखून घेतली आणि त्याच पट्टीच्या मापाची अशा 3 लाईन आखून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपली 2 पट्ट्या इथे आपल्या निघतील. तर आपल्याला पट्टी घ्यायची किती, तर इथं आपल्याला पाइपिंगसाठी पट्टी घ्यायची आहे. तुम्ही 1 इंचाची, 1.25 इंचाची किंवा 1.5 इंचाची 3 पैकी कुठलीही, आता नवीन शिकत असाल तर 1.5 इंचाची घ्या आणि ज्यांना रेग्युलर येते त्यांनी 1.25 इंचाची घेतली तरी चालेल. आता ही जी मी पट्टी काढलेली आहे ती आहे 1.25 इंचाची. कारण पट्टीचं जे माप आहे ते पूर्ण बरोबर 1.25 इंचाचं आहे. तर इथे एक पट्टीचा माप एवढं मी इथं मार्किंग करून इथे बघा तुम्ही बघू शकता 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर हे डबल कपडा होता, तर 4 पट्ट्या टोटल काढलेल्या आहेत, कारण 2 आपल्या पुढच्या गळ्यासाठी लागतील आणि 2 पाठीमागच्या गळ्यासाठी. तर इथे बघा अशा प्रकारे क्रॉस ठेवून इथं आपल्याला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. इथे बघा अपोझिट साइडला ठेवायचं आणि नंतर त्यावर शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपला परफेक्ट अशी पट्टी जोडून होते. आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली पट्टी जोडून झालेली आहे. आणि आता आपल्याला पाइपिंग करायची, मग सुरुवातीच्या साइडला आपल्याला इथं सरळ करून घ्यायची. आणि आता आपण जो बॅक पार्ट तयार करून ठेवलेला होता तो इथे घेतलेला आहे. आणि इथे बघा ही जी पट्टी आहे ती अशी डबल फोल्ड करायची आणि डबल फोल्ड करूनच इथे आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे. तर डबल फोल्ड करून आपल्याला एक दाब एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथं शिलाई मारायची आहे. जास्त शिलाई पण मारायची नाही, म्हणजे जास्त कपडा शिलाईत घ्यायचा नाही. एक दाब कपडा येईल एवढाच आपल्याला इथे शिलाईमध्ये घ्यायचा आहे. एक दाब म्हणजे किती, तर पाव इंच येतं, 0.25 एवढं आपलं इथं शिलाईमध्ये दाबायचं आहे. तर इथे बघा एकदम परफेक्ट असं पूर्ण गोल गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि थोडीशी एकदम नॉर्मल पट्टी खेचायची, जास्त अजिबात खेचून घ्यायची नाही. एकदम नॉर्मल आपलं जे रिंग फिंगर असते ना त्याने थोडीशी पट्टी खेचत लावायची, म्हणजे एकदम परफेक्ट फिटिंग बसते आपल्या ब्लाऊजची आणि शोल्डर अजिबात उतरत नाही. तर एक असा खिचाव येतो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपला शोल्डर अजिबात उतरत नाही. ज्यांना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी त्यांच्या ब्लाऊजला एक तर शक्यतो तुम्ही पाइपिंग करा किंवा पाठीमागचे जे टक्स असते तर ते कमी घ्यायचे, कारण जास्त जर आपण पाठीमागच्या ह्याला टक्स घेतला ना त्याचा गळा खूप पसरला जातो, त्याच्यामुळे पण शोल्डर उतरतात. कटिंग तर महत्वाची असतेच, पण ह्या पण टिप्स खूप महत्वाच्या असतात. ज्यांना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पाठीमागे बॅकला टक्स नाही दिले तरीही चालतील. ओके. तर इथे बघा आता पूर्ण आपली शिलाई मारून झालेली आहे. तर इथे बघू शकता एकदम परफेक्ट जे आपलं मार्जिन असतं ते आतल्या साईडला घालायचं आणि नंतर एकदम गोल अशी सरळ आपल्याला पाइपिंग कपडा आतमध्ये फोल्ड करून पाहिजे तेवढं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आणि मग नंतर तिथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आणि शिलाई मारताना आपल्याला जी लाईन असते ना एकदम बरोबर पहिली शिलाई मारलेली, जे कपड्याची लाईन आणि आपला जो आपण एक्स्ट्राचा कपडा लावलाय पाइपिंगसाठी, बरोबर त्या खाचेमध्येच आपली शिलाई आली पाहिजे. म्हणजे आपली जी लाईन असते ती एकदम परफेक्ट अशी येते, ह्याची पाइपिंगची जी एकदम गोल आणि छान दिसते आणि शिलाई पण आपली बाहेर अजिबात दिसत नाही. त्यामुळे आपल्या ब्लाउजला फिनिशिंग खूप छान दिसते. तर इथे बघू शकता एकदम हळू मी एकदम कमी स्पीडमध्येच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. अजिबात स्पीड वाढवलेला नाही. तर इथे बघा अशा प्रकारे पाइपिंग करून घेतलेली आहे पूर्ण ब्लाउजला मी. आणि तुम्ही बघू शकता आपली ब्लाउजची एकदम पाइपिंग पूर्ण गोल, गळा अजिबात पसरलेला नाही किंवा बघा तुम्ही पुढच्या साईडला पाठीमागच्या साईडला पण आपली तेवढीच फिनिशिंग आहे. अजिबात एक्स्ट्राचा कपडा शिल्लक नाहीये. एकदम परफेक्ट अशी आपल्या पूर्ण ब्लाउजला पाइपिंग करून झालेली आहे. आता इथे बघा मी तुम्हाला दिसत असेल टक्समध्ये मी फक्त 2 लाईन एवढा कपडा घेऊन मी इथं शिलाई मारलेली आहे. कारण या कस्टमरला शोल्डर उतरण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. त्यांचं म्हणजे ते आलत्या माझ्याकडे त्यावेळेस बोलले, की मला कुठेही ब्लाउज शिवले तरी शोल्डर उतरतात. तर या पद्धतीने आता मी त्यांना ब्लाउज शिवून देत आहे आणि नंतर त्यांचा रिव्ह्यू आल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगेलच, की त्यांना ब्लाउज कसा बसला ते.
तर इथे बघा टक्स मारून झालेले आहेत. आता मी इथं कमरपट्टी लावून घेते आणि पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेते. तर इथे बघा आता कमरपट्टी लावून मी पूर्ण ब्लाऊज इथं रेडी करून घेत आहे. ओके. तर इथे बघा आता कमरपट्टी लावून पूर्ण ब्लाऊज अशा प्रकारे पूर्ण आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला ब्लाऊज आणि ही पायपिंग करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ट्राय करून नक्की बघा परफेक्ट जमते का नाही ते आणि कमेंट करून मला नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.